बहिणीविरोधात उमेदवार देणारा लाडकी बहिणी योजनेवर बोलत आहे। सुषमा अंधारेंनी अजित पवार यांच्यावर या शब्दात निशाणा साधलाय। तर शूर्पणखासारख्या बहिणींच्या पोटामध्ये पोटशूळ उठलेला आहे। रुपाली पाटलांनी सुषमा अंधारेंवर या शब्दात पलटवार केलेला आहे। त्यांनी बहीण भावाच्या नात्यामध्ये नाक न खुपसलेलं बरं असं रुपाली पाटलांनी म्हटलंय। योजना कोणी जाहीर केली? अजित पवारांनी। काय म्हणाले? लाडकी बहीण योजना आहे। सख्या बहिणींची कोणी काळजी घेणार? आपली कोण काळजी घेतोय? मग ज्या माणसानं एका महिन्याच्या आधी आपल्या बहिणीच्याच विरोधात उमेदवार उभा केला, त्या माणसानं लाडकी बहीण योजनेवर बोलायचं, ह्याला काय अर्थ आहे? माननीय अजितदादांनी जेव्हापासून लाडकी बहीण योजना ही जाहीर केली आणि या महाराष्ट्रातील 1 कोटी भगिनींनी त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला, तेव्हापासून काही शूर्पणखासारख्या ज्या बहिणी आहेत त्यांच्या पोटात पोटसूळ उठलेला आहे। विरोधकाच्या भूमिकेत असल्यामुळे सातत्याने माननीय अजितदादांना लाडकी बहीण योजनेचा जो महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय त्याचा त्रास या शूर्पणखासारख्या बहिणींना होतोय आणि म्हणून त्यांच्याकडनं ही अशी वक्तव्य येतात।